Navigate up button. Double tap to activate. साहित्य दर्शनच्या सर्व रसिकांना सस्नेह नमस्कार. सायंकाळचे ठीक 6 वाजले आहे. आता आपण आस्वाद घेणार आहोत विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचा, अर्थात आपलं व्यासपीठ अंतर्गत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या विविध कला, गुण आणि मनोरंजनासाठी आपण समूहावर हजर राहा. आपलं व्यासपीठ हा कार्यक्रम सुसज्ज करा ही आपल्याकडून अपेक्षा करते. धन्यवाद. Navigate up button. Send button. Double tap to activate. Double tap to activate. नमस्कार. साहित्य दर्शनसाठी सांगलीहून बाळासाहेब खोलकुंबे. दर्शन परिवार यूट्यूब, व्हॉट्सअप समूह आणि टेलिग्राम समूहासाठी मी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत माझं मुकंदर का सिकंदर या चित्रपटातलं गीत जे किशोर कुमार आणि आशा भोसले या दोघांनी गायलं होतं ते मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे. ला 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 बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. फूलों में कलियों में सपनों की गलियों में, फूलों में कलियों में सपनों की गलियों में, तेरे बिना कुछ कहीं ना, तेरे बिना भी क्या जीना, ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. हर धड़कन में प्यास है तेरी, सांसों में तेरी खुशबू है. इस धरती से उस अंबर तक मेरी नजर में तू ही तू है. प्यार ये टूटे ना, प्यार ये टूटे ना, तू मुझसे रूठे ना, साथ ये छूटे कभी ना, तेरे बिना भी क्या जीना, ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना.
आते, कुछ बिन सूने दिन बन जाते। मेरा जीवन चलती भूमि, कुछ बिन मेरे दिन बन जा रे। तेरे बिना मेरी, मेरे बिना तेरी, ये जिंदगी ना। तेरे बिना भी क्या जीना ओ साथी रे। तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। धन्यवाद. Send button. Showing नमस्कार. items 8 to 14 of 14. मी बाबूराव अंजया, दर्शन परिवार यूट्यूब चॅनल व साहित्य दर्शन व्हॉट्सअप व टेलिग्राम समूहासाठी ठाणे जिल्हा वांगणी येथून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी माझी स्वरचित कविता पाऊस सादर करणार आहे. ही कविता ॲक्च्युली साहित्य दरबारवर मी सादर केली होती, परंतु नेटवर्कचा इश्यू होता, त्यामुळे ही कविता पूर्ण झाली नव्हती. तर आज मी ही संपूर्ण कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे पाऊस. ही माझी स्वरचित कविता आहे. रिमझिम रेशीम धारांनी, रिमझिम रेशीम धारांनी, मऊ मखमली शहारांनी, रिमझिम रेशीम धारांनी, मऊ मखमली शहारांनी, कारंज्यासम सुरेख दिसावे, कारंज्यासम सुरेख दिसावे, वाटते मला पाऊस व्हावे. लहरत बहरत उन्हाळ चंचल, लहरत बहरत उन्हाळ चंचल, आषाढ श्रावण मी गाजवावे. लहरत बहरत उन्हाळ चंचल, आषाढ श्रावण मी गाजवावे. वीज तारकांची वीणा, वीज तारकांची वीणा, गडगड मेघ ढोल वाजवावे. वीज तारकांची वीणा, गडगड मेघ ढोल वाजवावे, वाटते मला पाऊस व्हावे. सप्तरंगी इंद्रधनुष्याचे, सप्तरंगी इंद्रधनुष्याचे, नभात नंदनवन व्हावे. सप्तरंगी इंद्रधनुष्याचे, नभात नंदनवन व्हावे. देवतुल्य आकाश तारका, देवतुल्य आकाश तारका, तेजामृत धरतीवर यावे. देवतुल्य आकाश तारका, तेजामृत धरतीवर यावे, वाटते मला पाऊस व्हावे. शेत नांगरणे अनेक पेरणे, शेत नांगरणे अनेक पेरणे, चातका परी चंडोल व्हावे. शेत नांगरणे Showing अनेक items पेरणे, 9 to 15 चातका of परी 15. चंडोल व्हावे. तहानलेल्यांची तृष्णा, तहानलेल्यांची तृष्णा, जलामृताने तृप्त करावे. तहानलेल्यांची तृष्णा, जलामृताने तृप्त करावे. धरतीचे ते ऋणानुबंध, धरतीचे ते ऋणानुबंध, जन्मोजन्मी मी फेडावे. धरतीचे ते ऋणानुबंध, जन्मोजन्मी मी फेडावे. वाटते मला पाऊस व्हावे, वाटते मला पाऊस व्हावे, वाटते मला पाऊस व्हावे. धन्यवाद. Send button. नमस्कार, मी अश्विनी कुलट अहमदनगरमधून बोलते. आपलं व्यासपीठ यामध्ये मी चारोळी सादर करते. एका पौर्णिमेच्या रात्री सागर खूपच रडत होता. एका पौर्णिमेच्या रात्री सागर खूपच रडत होता. आपले अस्तित्व धोक्यात आहे चंद्राला सांगत होता. धन्यवाद. Send button. नमस्कार, मी अश्विनी कुलट. मी आत्ता परत ग्रुपवर आलेली आहे. संजय सर आणि अनिल सर, मी अजून इथे 3-4 चारोळी घेऊन आलेली आहे. तर पहिली चारोळी. मानवाने मांडला तुझ्या अस्तित्वाचा खेळ, मानवाने मांडला तुझ्या अस्तित्वाचा खेळ, निसर्गात तुझ्या समतोलाची निसटली वेळ. दुसरी चारोळी. मानव निसर्गाचा करून घेतो फायदा, मानव निसर्गाचा करून घेतो फायदा,
मग स्वतःच्या संरक्षणासाठी बनवतो कायदा. तिसरी चारोळी. मला एक निसर्गाचं हिरवं स्वप्न पडलं, मला एक निसर्गाचं हिरवं स्वप्न पडलं, जाग आल्यावर सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल दिसलं. चौथी चारोळी. पैशांपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असावी, पैशांपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असावी, मनाच्या श्रीमंतीतून असंख्य नाती जपावी. धन्यवाद. Send button. नमस्कार, मी अश्विनी कुलट. मी आत्ता परत ग्रुपवर आलेली आहे. संजय सर आणि अनिल सर, मी अजून इथे 3-4 चारोळी घेऊन आलेली आहे. तर पहिली चारोळी. मानवाने मांडला तुझ्या अस्तित्वाचा खेळ, मानवाने मांडला तुझ्या अस्तित्वाचा खेळ, निसर्गात तुझ्या समतोलाची निसटली वेळ. दुसरी चारोळी. मानव निसर्गाचा करून घेतो फायदा, मानव निसर्गाचा करून घेतो फायदा, मग स्वतःच्या संरक्षणासाठी बनवतो कायदा. तिसरी चारोळी. मला एक निसर्गाचं हिरवं स्वप्न पडलं, मला एक निसर्गाचं हिरवं स्वप्न पडलं, जाग आल्यावर सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल दिसलं. चौथी चारोळी. पैशांपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असावी, पैशांपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असावी, मनाच्या श्रीमंतीतून असंख्य नाती जपावी. धन्यवाद. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, परिसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. दीपालाही पाठी पोटी अंधकार, दीपालाही पाठी पोटी अंधकार, दीपालाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर, सर्वांगी साकर, अवघी गोड, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. परिसा नाही हीन कोणी अंग, परिसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात
पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जन पासोनी तुका म्हणे तैसा तुका म्हणे तैसा सज्जन पासोनी तुका म्हणे तैसा सज्जन पासोनी पाहता अवगुण पाहता अवगुण मिळेची ना चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग परिसा नाही हिन कोणी अंग चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन Navigate up button. Tap to activate. Navigation bar, back button. Accessibility button. Back button. WhatsApp send button. Tap to activate. रसिक हो नमस्कार. साहित्य दर्शन मराठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम समूह दर्शन परिवार यूट्यूब चॅनलच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या आपले व्यासपीठ या सदरात आज विविध कला गुणदर्शन या अंतर्गत मी चंदा जैतगुडे एक भावगीत सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे सादर करणार आहे, स्वर लागतील नाही लागतील माहिती नाही, पण एक भावगीत. मी मनात हसता मी मनात हसता प्रीत हसे मी मनात हसता प्रीत हसे हे गुपित कुणाला सांगू कसे हे गुपित कुणाला सांगू कसे चाहूल येता ओळखीची ती बावरल्या परी मी एकांती चाहूल येता ओळखीची ती बावरल्या परी मी एकांती धुंद जीवाला डोळ्या पुढती धुंद जीवाला डोळ्या पुढती नव्या नवतीचे स्वप्न दिसे हो नव्या नवतीचे स्वप्न दिसे हे गुपित कुणाला सांगू कसे हे गुपित कुणाला सांगू कसे किंचित ढळता पदर सावरी किंचित ढळता पदर सावरी येता जाता माझी मला मी
एक सारखे पाहि दर्पणी, एक सारखे पाहि दर्पणी, उगा मनाला भाससे हो, उगा मनाला भाससे, हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. काही सुचेना काय लिहावे, पत्र लिहू तर शब्द न ठावे. काही सुचेना काय लिहावे, पत्र लिहू तर शब्द न ठावे. Pause button. Recording resumed. Send button. Tap to activate. नाव काढता रूप आठवे, नाव काढता रूप आठवे. वेड म्हणू तर वेड नसे हो, वेड म्हणू तर वेड नसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. मी मनात हसता प्रीत हसे, मी मनात हसता प्रीत हसे, हे गुपित कुणाला सांगू कसे, हे गुपित कुणाला सांगू कसे. धन्यवाद. दिनांचा कैवारी दुःखीचा सोयरा, मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा, मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा. दिनांचा कैवारी दुःखीचा सोयरा, मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा, मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा. वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे, दरिद्र्याच्या झोपडीत गीता नित्य सांगे. वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे, दरिद्र्याच्या झोपडीत गीता नित्य सांगे. दलिताच्या माथ्या धरितो मायेचा पिसारा, मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा, मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा. शेतातल्या चिखलामध्ये उभारी श्रीरंग, उभारी श्रीरंग. घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग, घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग. उब देत थंडी माझी
पिऊनी निखारा मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा. देव नाही रावळात नाही त्या आकार देव आहे तुमचा आमचा मानवी आचार. देव नाही रावळात नाही त्या आकार देव आहे तुमचा आमचा मानवी आचार. तापलेल्या पावलांना होई जो आसरा मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा. दिनांचा कैवारी दुःखीचा सोयरा मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा मुला मानसात माझा विठ्ठल साजीरा. आएगी 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 किसी को हमारी याद आएगी. मेरा मन कहता है प्यासे जीवन पे छाएगी छाएगी छाएगी. कभी तो ये बदली जाएगी. आएगी 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 किसी को हमारी याद आएगी. दुनिया में कौन हमारा है उम्मीद का एक सहारा है. कश्ती भी है टूटी टूटी और कितनी दूर किनारा है. दुनिया में कौन हमारा है उम्मीद का एक सहारा है. कश्ती भी है टूटी टूटी और कितनी दूर किनारा है. माझी ना सही एक मौज कभी साथ हमें भी ले जाएगी. आएगी 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 किसी को हमारी याद आएगी. आएगी 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 किसी को हमारी याद आएगी. इस गम की गलियों में कब तक ये दर्द हमें तड़पाएगा. इन रस्तों पे चलते चलते हमदर्द कोई रुक जाएगा. इन गम की गलियों में कब तक ये दर्द हमें तड़पाएगा. इन रस्तों पे चलते चलते हमदर्द कोई रुक जाएगा. फरियाद मेरी इस दुनिया में दीवारों से टकराएगी. आएगी 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 किसी को हमारी याद आएगी. आएगी 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 किसी को हमारी याद आएगी.
कान्हा खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी. राखीत गोधणे हाती घेऊन या काठी, राखीत गोधणे हाती घेऊन या काठी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी. पांघरला घोंगडी रत्न जडित गे माये, पांघरला घोंगडी रत्न जडित गे माये, पांघरला घोंगडी रत्न जडित गे माये. नंदाचा खिल्लाडी तो ये, नंदाचा खिल्लाडी तो ये, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी. गोधने गोप गोधने संगडी नाना परी, गोप गोधने संगडी नाना परी, गोप गोधने संगडी नाना परी. दही धुत काला दही भात काला करीतो शिदोरी, दही भात काला करीतो शिदोरी. खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी. एका जनार्दनी खेळे नाना परी, एका जनार्दनी खेळे नाना परी, एका जनार्दनी खेळे नाना परी. वेधुनी नेले मन नाठवे निर्धारी नेनू, वेधुनी नेले मन नाठवे निर्धारी, वेधुनी नेले मन नाठवे निर्धारी. खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी. राखीतो गोधणे हाती घेऊन या काठी, राखीतो गोधणे हाती घेऊन या काठी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, खेळे कान्हा यमुनेच्या तीरी, यमुनेच्या तीरी, यमुनेच्या तीरी. नमस्कार. साहित्य दर्शन अंतर्गत मी प्रवीण कदम, मुक्काम पोस्ट बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. आज आपल्यासमोर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात तुम्हाला तर माहीत आहे की
श्रावण महिना म्हणला की सणांची रेलचर सुरुवात होत असते. त्याच अनुषंगाने आता काही दिवसातच येणारी गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी, या जन्माष्टमीचा पाळणा मी आपल्यासमोर सादर करणार आहे. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या आईची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझी आई रे कशाला हवी, माझ्या लग्नात वरमाय व्हावी, जो बाळा जो जो रे जो. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या वडिलांची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझे वडील रे कशाला हवे, माझ्या लग्नात वरबाप व्हावे, जो बाळा जो जो रे जो. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या बहिणीची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझी बहीण रे कशाला हवी, माझ्या लग्नात करवली व्हावी, जो बाळा जो जो रे जो. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या भावाची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझा भाऊ रे कशाला हवा, माझ्या लग्नात करवला व्हावा, जो बाळा जो जो रे जो. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या मामाची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझा मामा रे कशाला हवा, माझ्या लग्नात लिंबू धरावा, जो बाळा जो जो रे जो. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या आत्या मावशीची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझी आत्या मावशी कशाला हवी, माझ्या लग्नात मूळ वराडी व्हावी, जो बाळा जो जो रे जो. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या नातलगांची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझे नातलग कशाला हवे, माझ्या लग्नात वराडी यावे, जो बाळा जो जो रे जो. खुळखुळ पाळणा चिवचिव वाजतो, का रे कृष्ण तू बाका तो, माझ्या मित्र मैत्रिणींची वाट मी पाहतो, जो बाळा जो जो रे जो. तुझे मित्र मैत्रीण कशाला हवे, माझ्या लग्नात शोभा वाढवावे, जो बाळा जो जो रे जो. माझ्या लग्नात शोभा वाढवावे, जो बाळा जो जो रे जो. माझ्या लग्नात शोभा वाढवावे, जो बाळा जो जो रे जो. 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 धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन परिवार यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्राम समूहासाठी मी अहमदनगरहून राजू बोलतो. मित्रांनो, आज आपले सर्वांचे प्रिय आणि अतिउच्च शिखरावर असलेले मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली म्हणून एक माझ्याकडून छोटीशी भेट आपल्यासाठी सादर करतो आहे.
खरं पाहिलं तर स्टार मेकर किंवा ट्रॅकवरून वगैरे याचा आधार त्याचा घेता येऊ शकतो, पण मला ते आवडत नाही. ओरिजिनल आपण स्वतःच्या बळावर काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. नमस्कार. Showing items 36 to 43 of दर्शन 43. परिवार साहित्य दर्शन व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर मी रमेश कोळी मुंबईवरून बोलत आहे. विविध कला गुणदर्शन या अंतर्गत मी माझं गाणं सादर करत आहे. पिक्चर याराना. शब्द आहेत छू कर मेरे मन को. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. तुझे कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं. तेरे लिए मैं गाऊं गीत तेरे बोलों के. लिखता चला जाऊं लिखता चला जाऊं. तेरे गीतों में मुझे ढूंढे जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आजा तेरा आंचल ये प्यार से मैं भर दूं. प्यार से मैं भर दूं. खुशियाँ जहाँ भर की मुझको नजर कर दूं. Showing items 37 to 44 of 44. कर दूं. तू ही मेरा जीवन तू ही जीने का सहारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. Showing items 38 to 45 of 45. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी रुपाली शर्मा, जिल्हा ठाणे, वांगणी इथून बोलत आहे. आपल्या दर्शन परिवार यूट्यूब चॅनलसाठी आणि व्हॉट्सअप टेलिग्राम साहित्य दर्शन मराठी समूहासाठी मी कालच कालच झालेल्या मैत्री दिनबद्दल थोडेसे विचार कविता वगैरे मांडते आहे. मित्रमैत्रिणी वेडेत असतात, केव्हाही येतात जातात, मनाची दारं उघडीच टाकतात. आपल्या सुखात खळखळून हसतात, आपल्या दुःखात पिळवटून रडतात. जवळची नाती सुद्धा परकी होतात, दिल घेतलं हिशोबात अडकतात. तिथं हेच सावरायला असतात, सावरलं की अलगद बाजूलाही सरकतात. रक्ताच्या नात्याचे नसतात, अग्निसमक्ष जोडलेले नसतात. एखाद्या अवचित हळव्या क्षणी अद्वैत साधून मनात शिरतात. सारे माझे तयांना ठाऊक असते, सारे तयांचे मला ठाऊक असते. कोठे काय बोलायचे उमजलेले असते, काय ओठांच्या आत हवे माहीत असते. बालपणीचे निरागस बंध, तारुण्यातील उन्मत्त गंध, प्रौढपणीचा समजूतदार संग, आयुष्य माझे रंगारंग. मैत्री खरंच अशी अनमोल असते, प्रत्येक जीवाने ती अनुभवाची असते. पण खुळ्या सोनेरी उन्हासारखी आयुष्यात मैत्री जुळावी लागते. मित्रमैत्रिणींनो, मैत्री ही कुठेही विकत मिळत नाही, तेव्हा आपल्या जवळच्या मित्रांना जपा. पुन्हा एक मैत्रीवर मी एक कविता सादर करते. तुझी मैत्री म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं जाळीदार पान. जसजसं आयुष्य वाढत जातं, त्याच्या सुंदरतेला ते चढत जातं. तुझ्या मैत्रीविना आयुष्य धूसर वाटेल, तशी वाट सापडेल जगण्याची. पण हातात माझ्या हक्काचं असं काही नसेल. मैत्रीचा हा नाजूक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा. मैत्री एक धर्म, यास दोघांनीही पाळायला हवा. येणारे येतात, जाणारे जातात, मैत्री सगळ्यांशीच होत नाही. मैत्री सहज होते, करायची ठरवली तरी ती करता येत नाही. तुझ्या माझ्या मैत्रीला वय नाही, म्हणूनच वाटतं तुझ्या माझ्या मैत्रीला भय नाही. मैत्रीचा ठेवा हा असाच जपून ठेव. तू हास अन दुःख तुझी माझ्या आड लपून ठेव. उद्या जर नसेलच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील. तू हसत राहा माझ्यासाठी, तुला बघून माझे शब्दही हसतील. शब्दांनी नाही सांगू शकणार अशी तुझी माझी मैत्री. मी आहे तुझ्याबरोबर, तुझ्या सुखदुःखात एवढीच देऊ शकतो तुला खात्री. अजून एक मैत्रीबद्दल कविता सादर करते. मैत्री श्वास आपुलकीचे आभास आहे. मैत्री प्रेम मित्रांच्या काळजाचा अचूक नेम. मैत्री उबदार शाल मित्रांच्या संकटासाठी ढाल. मैत्री प्रेमाचा झरा मोकळ्या वनात सैरावैरा पळणारा थंडगार वारा. मैत्री म्हणजे मंदिरावरील कळस, दारासमोरील पवित्र तुळस. मैत्री म्हणजे लळा, कोकिळेचा सुंदर गळा. मैत्री म्हणजे हक्क, आधार वचन आहे. मैत्री म्हणजे तू, तुझ्यातली मी आणि माझ्यातली तूही आहे. मैत्री म्हणजे सर्व काही, त्याच्याशिवाय काहीच नाही. मैत्री म्हणजे एक श्वास आणि आठवणीचा न संपणारा प्रवास. आणि पुन्हा एकदा मी एक वाक्य म्हणजे एक लेख वाचते मैत्रीबद्दल. मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर बोलून दाखवू नका. कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल तोडू नका. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा.
कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही. मित्र नावाची दैवी देणगी जीवापाड जपा, कारण जीवनातील अर्धा गोडवा मित्रांमुळेच असतो. मित्र फक्त मित्र असतात, त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसतं. मैत्रीचे धागे खूप बारीक असतात, लोखंडाच्या तारेहून मजबूत. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाही. जीवनातील काही दुखणी कुटुंब, मित्रमंडळी यांच्यासमोर हसण्या-खिदळण्याने बरी होतात. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली व म्हातारपणात शरीर व शेवटपर्यंत पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ते फक्त जवळचे मित्र. म्हातारपण केव्हा? मित्र बोलवीत आहे पण तुम्हाला जावेसे वाटत नसेल तर समजा की तुम्ही म्हातारे झालात. म्हातारपण येऊच नये हे आपल्या हातात आहे. धन्यवाद. आवडल्यास प्रतिक्रिया कळवा. नमस्कार. Showing items 36 to 43 of दर्शन 43. परिवार साहित्य दर्शन व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर मी रमेश कोळी मुंबईवरून बोलत आहे. विविध कला गुणदर्शन या अंतर्गत मी माझं गाणं सादर करत आहे. पिक्चर याराना. शब्द आहेत छू कर मेरे मन को. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. तुझे कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं. तेरे लिए मैं गाऊं गीत तेरे बोलों के. लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं. तेरे गीतों में मुझे ढूंढे जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आजा तेरा आंचल ये प्यार से मैं भर दूं. प्यार से मैं भर दूं.
खुशियाँ जहाँ भर की तुझको नजर कर दूं, Showing items 37 to 44 of तुझको नजर 44. कर दूं, तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा, छू कर मेरे मन को या तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को या तूने क्या इशारा. Showing items 38 to 45 of 45. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो, माझ्या मांडीवर न्हातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो, माझ्या मांडीवर न्हातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी थवा राघुंचा थांबतो, थवा राघुंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहताला जुन चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो, सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र करी भावंडाशी प्रीत, सावळा ग रामचंद्र करी भावंडाशी प्रीत. थोरा थोरा शिकावी बाळाची या बाळरीत, बाळाची या बाळरीत. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन, सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन. माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण, चार अखंड चरण. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण. त्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण, झालो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र
करी भोबडे हे घर सावळा ग रामचंद्र करी भोबडे हे घर वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार येती बोबडे उच्चार सावळा ग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो सावळा ग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो सारा प्रासाद जागतो सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण 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 नमस्कार. साहित्य दर्शन विविध कला गुणदर्शनमध्ये मी श्रुती बोलते. मी मगाचपासून सगळ्यांच्या प्रस्तुती ऐकते. खूप छान छान. मलासुद्धा इथे काहीतरी बोलण्याचा मोह झाला. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की माझी कला आवडती कला म्हणजे पाककला. तर मी एक सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू कसे करायचे ते सांगणार आहे. कारण आता गणपती आणि दिवाळी जवळ आलेत तर सगळ्यांना रव्याच्या लाडवाची गरज आहे नाही का. तर थोडक्यात सांगते की जर 1 किलो रवा घेतला ना तर तो रवा भाजायचाही नाही आहे तुपात आणि पाकातही टाकायचा नाही आहे. मग तुम्ही म्हणाल रव्याचे लाडू होणार कसे, तर तेच सांगायला चालली आहे. साहित्यामध्ये घ्यायचे 1 किलो रवा, 1.5 किलो साखर, 1/2 किलो साजूक तूप, आपलं घरगुती असेल तर उत्तम, नाहीतर बाहेरचं साजूक तूप, वेलची जायफळची पूड, चारोळी बेदाणे आणि जर तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असतील तर काजू बदामाचे काप. असं सगळं साहित्य घेतल्यानंतर सुरुवातीला काय करायचं, रवा आपण जसं कुकरमध्ये इडल्या उकडतो त्याप्रमाणे कुकरमध्ये पाणी ठेवायचं 1 तांब्याभर आणि त्याच्यामध्ये एक डबा घ्यायचा कुकरचा जो आपण भात आणि डाळीला वापरतो तो डबा. त्या डब्यामध्ये 2 डब्यांमध्ये अर्धा किलो रवा घालायचा आणि त्याला पाणी बिणी टाकायचं नाही. फक्त डब्यांना वरून झाकण लावायचं आणि कुकरचं झाकण लावून त्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, 1/2 किलो साखर घरातच मिक्सरवर वाटायची आहे. पिठी साखर आणायची गरज नाही. त्यानंतर वेलची जायफळची पूड करायची. मी मागे एकदा सांगितलं होतं की वेलची न सोलता ती दळायची असते. वेलची साधारण भाजायची, त्याला थोडीशी साखर टाकायची आणि वेलचीची पूड करायची. तर अशी सगळी तयारी झाल्यानंतर कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड होऊ द्यायचा पूर्णपणे. त्यातला रवा जो आहे उकडलेला तो काढून ताटात पसरवायचा आहे म्हणजे लवकर थंड होईल. थंड झाल्यावर त्याला मिक्सरला बारीक करायचे. आणि साहित्यामध्ये एक गोष्ट सांगायला विसरले की याला जवळजवळ 1/2 किलो सुकं खोबरं पण घ्यायचं आहे, खोबऱ्याचा किस. तो काही भाजायचा नाही आहे, कच्चाच घ्यायचा आहे. तर उकडलेला रवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तो बारीक केल्यानंतर एकदम बारीक करायची गरज नाही, नुसतं आपलं मिक्सर कसं असं उलट्या बाजूला फिरवतो, फस आवाज आला की झाला रवा. तो वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे जिन्नस टाकायचे, सुकं खोबरं, तूप, ड्रायफ्रूट्स, वेलची चारोळी जे काय असेल आपलं आणि पिठी साखर सगळं एकत्र करायचं आहे आणि चांगल्या हाताने त्याला एकजीव करून त्याचे लाडू वळायचे. मित्रांनो, खास अंध महिलांसाठी हे लाडू अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने करता येतात. झटपट रव्याचे लाडू असं या रेसिपीला नाव दिलं तरी चालणार आहे. आणि रवा भाजायची गरज नाही कारण हाताचा दंड दुखतो बायकांचा. रव्याचा पाक केला की सगळ्यांना पाक जमत नाही, कोणाचा कधी पाक घट्ट होतो तर कोणाचा पातळ होतो. म्हणून ही अशी पद्धत मी करून स्वतः बघितलेले आहे. ते लाडू माझ्या मैत्रिणींना सांगितलेत, त्यांनी करून बघितलेत. तुम्हीही सगळे ऐकणारे करा कारण दिवाळी गणपती जवळ आलेले आहेत. तर असे रव्याचे लाडू
मला खूप दिवसापासून सांगायचं होतं, पण आज संजय सरांनी आपल्याला चान्स दिला विविध कला गुणदर्शन, त्यामध्ये मी माझी कला इथे प्रस्तुत केली. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन परिवार यूट्यूब तसंच दर्शन परिवार आणि टेलिग्राम याकरिता मी आपली अंध कवयित्री आरती बैरागी हिची कविता सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी स्मिता सावंत. कवितेचं शीर्षक आहे कळी. आतील कळीने कळवळा केला, आतील कळीने कळवळा केला, मारू नका मला, अहो जगायचंय मला. आतून दिनवाना हुंगारा आला, आतून दिनवाना हुंगारा आला, बाहेरील जग बघायचंय मला, मारू नका मला, अहो जगायचंय मला, मारू नका मला, अहो जगायचंय मला. मी होते आईच्या पोटात, मी होते आईच्या पोटात, तेव्हा बाबा खात होते तिच्यावर दात. मी होते आईच्या पोटात, तेव्हा बाबा खात होते तिच्यावर दात. तिला त्यांनी नेले दवाखान्यात, तिला त्यांनी नेले दवाखान्यात, मुलगीच आहे पोटात असे आले ध्यानात. शेवटी शेवटी मला मारण्याचा विचार ठरला, शेवटी मला मारण्याचा विचार ठरला. आतील कळीने कळवळा केला, आतील कळीने कळवळा केला, मारू नका मला, अहो जगायचंय मला, मारू नका मला, अहो जगायचंय मला. मुलगा जसा असतो दिवा, मुलगा जसा असतो दिवा, तशी मी पण आहे ना पंटी. मुलगा जसा असतो दिवा, तशी मी पण आहे ना पंटी. मुलगी बनून आले यात चूक माझी कोणती, मुलगी बनून आले यात चूक माझी कोणती. मुलगी असले म्हणून काय झालं, मुलगी असले म्हणून काय झालं, तुमच्या आयुष्याला रंग देईन मी वेगळा. अहो मी मुलगी असले म्हणून मी शिकणार नाही का शाळा. अहो मी मुलगीच असले म्हणून मी शिकणार नाही का शाळा. आतील कळीने कळवळा केला, आतील कळीने कळवळा केला, मारू नका मला, अहो जगायचंय मला, मारू नका मला, अहो जगायचंय मला. मुलांची असतात ध्येय, मुलांची असतात ध्येय, तशी मुलींची पण असतात ना स्वप्न. मुलांची असतात ध्येय, तशी मुलींची पण असतात ना स्वप्न. एक दिवस मी ती करीन ना पूर्ण, एक दिवस ती मी करीन ना पूर्ण. तुमचा बनून राहीन एक मी आधार, तुमचा बनून राहीन एक मी आधार. बाहेर येऊन द्याल तर देईन तुमच्या जीवनाला नवीन आकार. असे विनविते हो ही इवली शिकळी तुम्हाला, असे विनविते हो ही इवली शिकळी तुम्हाला. एवढी ही तिची कळकळ ऐकून काही वाटत नाही का हो तुमच्या मनाला. आतील कळीने कळवळा केला, आतील कळीने कळवळा केला, मारू नका मला, अहो जगायचंय मला, मारू नका मला, अहो जगायचंय मला. आतून दिनवाना हुंगारा आला, आतून दिनवाना हुंगारा आला, बाहेरील जग बघायचंय मला, मारू नका मला, अहो जगायचंय मला, मारू नका मला, अहो जगायचंय मला, अहो जगायचंय मला, अहो जगायचंय मला. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी खूप छान छान प्रस्तुती आहेत, तेव्हा मलाही असं वाटतंय काहीतरी ऐकवावं.
आणि मला वाटतं 11:15 आत्तापर्यंत ग्रुपवर कुणीही आलेलं नाही आहे. त्यामुळे मी पण थोडंसं काहीतरी तोडकं मोडकं म्हणण्याचा प्रयत्न करते आणि कदाचित ही शेवटची प्रस्तुती असेल. वासुदेवानी देवकी कौसराजाने, वासुदेवानी देवकी कौसराजाने, कौसराजाने दोघांना टाकिले बंदी शाळेमध्ये, कौसराजाने दोघांना टाकिले बंदी शाळेमध्ये. 9 महिन्याची गरोदर देवकी बाई सुंदर, 9 महिन्याची गरोदर देवकी बाई सुंदर, बंदे शाळेमध्ये देवकी झाली हो प्रसूत, बंदे शाळेमध्ये देवकी झाली हो प्रसूत. जलमिले श्रीहरी बाई जलमिले श्रीहरी, जलमिले श्रीहरी बाई जलमिले श्रीहरी, जलमिले श्रीहरी गहरी कुणी उचलून घ्या कडेवरी, जलमिले श्रीहरी गहरी कुणी उचलून घ्या कडेवरी. यशोदे तू माऊली सांभाळ आपले बाळ, यशोदे तू माऊली सांभाळ आपले बाळ, यशोदेच्या घरी उपाने टांगिले हारोहरी, यशोदेच्या घरी उपाने टांगिले हारोहरी, टांगिले हारोहरी पाने टांगिले हारोहरी. यमुनेच्या तीरी नग्न नाहत होत्या नारी, यमुनेच्या तीरी नग्न नाहत होत्या नारी, नाहत होत्या नारी नग्न नाहत होत्या नारी. लपत छपत गेले हरी वस्त्र गोळा करी, लपत छपत गेले हरी वस्त्र गोळा करी, वस्त्र गोळा करी सारे वस्त्र गोळा करी, वस्त्र गोळा करी सारे वस्त्र गोळा करी, वस्त्र गोळा करी राधा विनंती तेच करी. दे रे देवा कपडे आम्ही सासुरवाशा नारी, दे रे कान्हा कपडे आम्ही सासुरवाशा नारी, सासुरवाशा नारी आम्ही सासुरवाशा नारी, सासुरवाशा नारी हो सासू खट्याळ आहे भारी, सासुरवाशा नारी हो सासू खट्याळ आहे भारी, खट्याळ आहे भारी सासू खट्याळ आहे भारी, खट्याळ आहे भारी नंद आहे वादावा करी, खट्याळ आहे भारी नंद आहे वादावा करी. धन्यवाद. हे गाणं मी लहानपणी शाळेत असताना आमची एक मैत्रीण म्हणायची आणि ते मी आता आठवून ग्रुपवरती पोस्ट केलेलं आहे. Navigate up. Send. मंडळी Showing नमस्कार. items 35 to 41 of 41. साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम समूहासाठी तसंच दर्शन परिवार यूट्यूब चॅनलसाठी मी अनिल शिंदे. मंडळी आजचं आपले व्यासपीठ त्याचं उद्घाटन लता पाटील यांनी केलं आणि त्यानंतर बाळासाहेब कुरकुंबे, बाबू अंजय्या, अर्जुन महाडिक, माफ करा राजू सय्यद, अश्विनी कुलट, रुपाली शर्मा या मंडळींनी आपापल्या प्रस्तुती सादर केल्या. त्याचबरोबर प्रशासक समितीकडून अंजली मोटे, श्रुती पाठक, लता पाटील आणि चंदा शैदगुडे यांनी या कार्यक्रमात आपापल्या प्रस्तुती सादर केल्या. मंडळी त्याचबरोबर स्मिता सावंत यांनी सुद्धा एक कविता सादर केलेली आहे. अनवधानाने त्यांचं नाव माझ्याकडून राहून गेलं. तशा सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला
ॲडमिन पॅनलकडनं पण एक नाव राहून गेलं, संजय बडगुजर यांचं. या सर्वांचे मनपूर्वक आभार. आत्ता रात्रीचे 11:55 होत आहेत आणि कितीही मोठा कार्यक्रम करायची इच्छा असली तरी वेळ आपल्याला त्याची परवानगी देत नाही. म्हणून आजचा आपलं व्यासपीठ हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ज्या मंडळींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ज्या मंडळींनी हा कार्यक्रम ऐकला त्या सर्वांचे धन्यवाद, त्या सर्वांचे आभार. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन दिवसासह आणि नवीन साहित्य कृतींसह. तोपर्यंत मी अनिल शिंदे माझ्या संपूर्ण ॲडमिन टीमसह आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद, शुभरात्री.